तुमची नावं झाली, आता वय सांगा. सुंदर बायकांची वय विचारायची नसतात, माहित नाही का? तसं नाही ताई, फॉर्म मध्ये लिहावं लागतं म्हणून विचारलं. हा हा सॉरी सॉरी ताई काय पण बोल. ताईंचं 19 माझं 17. माझं का बरं 19? शहाणी का ग तू? माझं पण सॉरी दोघी 17 दोघी 17. काय दोघी 17? तुमच्या दोघींचं आधार कार्ड आहे माझ्याकडे, हे बघा, कळते मला तुमचं वय काय ते. 17 आणि 19 सांगताय तुम्ही. मुद्दा विचारतो का तू? मुद्दा विचारला तसं नाही, ते विचारण्याची एक पद्धत आहे. सॉरी सॉरी. का ग काय चाललंय? तरी म्हणलं अजून सायरन कसा नाही वाजला? ही बोलतेस का ग? आई तुम्ही तुमचं काम करा ना. म्हणजे बसून राहा. तू नीट बोलत जा मापासनं. मला धरणं बघती, तू काहीतरी विचारतोय, तुम्ही काहीतरी सांगताय, तू काहीतरी लिहून घेतोय. घरबीर नावावर करून घेता का काय? आई असं मराल ग, मराल एक दिवशी मराल गपक्यानी. आई अशा वाटलो का आम्ही तुम्हाला? आम्ही कशाला असं करू आई? घर कशाला नावावर करू? तुम्ही गेल्यावर आमच्या नावावरच होणार आहे प्लीज का ग? लय जादा करतीस का? चवळी कुठली? मला चवळी म्हणाल्या. मी काय चवळी का? करा करा, आता प्राणी संपले, आता भाज्या करा. चवळी करा, मूग करा. मोड आला वय, मुगाला मोड आला बघ तिच्या. मटकी करा, मटकीला पण मोड आला तिच्या. हित ये ना, हित पायाखाली उसळ करते तुझी. हित ये, लय करतीस. उठू का? उठू आई आई. उठा उठा, जरा सोप्याला श्वास घेता येईल. जरा ये माझ्या पायाखाली ये. लय जादा मध्ये बोलायला लागलीस तू. मला नाही जमणार. मला नाही जमणार. हो इथं बाजूला, इथं ये. नाही जमणार. बोलाय बरंच जमत ग तुला. अय बन, काय चाललंय? काय नाही, ते यांना मेडिक्लेम काढायचा होता म्हणून आलेलो. हा काय काढायचं होतं? मेडिक्लेम. आई कसं आहे, मेडिक्लेम असतं ते. मेडिक्लेम म्हणजे कसा, एखादा माणूस उद्या आजारी पडला किंवा त्याचा ऍक्सिडेंट झालं तर कसा त्याला खर्च करावा लागतो ना, तो खर्च वाचावा म्हणून मेडिक्लेम काढायचं असतं. आणि काय नाही, वर्षाला काही पैसे भरायचे असतात. उद्या जर का तुम्ही आजारी पडलात, काही झालं तुमचं, तर औषधांचा, दवाखान्याचा, हॉस्पिटलचा सगळा खर्च कंपनी करते. आता ताईनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नवऱ्यासाठी 5 लाखाचा मेडिक्लेम काढलाय. काय? 5 लाखाचा. यांनी 5 लाख भरले? आई नमुनाच आहे तुम्ही. अहो 5 लाख नाही भरले. एवढे पैसे असतात तर हे मेडिक्लेम कायला काढला असता? अहो 10,000 भरले. आता कंपनी 5 लाख देणार काय झालं तर. असं होय. माझं पण काढा ना मग. 15 मिनिटासाठी कायला काढायचा? 15 मिनिटात मरणार नाही मी. चांगली 100 वर्ष जगणार आहे. माझा काढा, माझा काढा. काढा, नको खेचू. काढा काढा, आईंचा पण काढा. माझा काढा. नाही, यांचं काढता नाही येणार. साधारण 65 पेक्षा जास्त वय असेल तर नाही काढत. आणि अगदीच जरी काढला यांचा तरी काही उपयोग नाही. आपण ऐकू दे का? आपण ते तुम्हाला शुगर आणि ब्लड प्रेशर आहे ना. कोण म्हणलं? मला नाही बसलं काय. काय बोलताय? कोण म्हणलं? जरा साखर खाल्ली की डोळं पांढरं करता तुम्ही. दोनदा देवाबरोबर चाय पिऊन आलात. मारे ना मुटका असा. खोटं बोललं ते का? मी काय आई, रोज काहीतरी काहीतरी दुखतं आई तुमचं. हेच दुखते, चेते पाठच दुखते, चेते बामच सोडून दे. आई वॉरंटी संपली हो तुमची. नाही बरोबर आहे तुझं. आता भंगारात गेलेल्या गाडीचं कोणी सर्व्हिसिंग करत? बघितलं बघितलं सासूला कसं बोलत. जाग माहितीये मला, तुझी काळजी नको करूस. असं बोलत नाही. मरणार मी इतकी आता नाही मरणार. माझं ते आपण डॉक्टरांना सांगू नंतर. काय ते माझा पण काढा. नाही आई, काढा माझा. असं नाही काढतायत आई. काय ना, कंपनीकडनं एखादा डॉक्टर येतो, सगळं चेक करतो आल्यावर, आणि त्याला जर काही कळलं तुम्ही चुकीची माहिती सांगितली तर मग ते मेडिक्लेम पास नाही करत.
हा. पण तुमचा मेडिक्लेम आता नाही काढता येणार. म्हणजे तुम्ही खोटं नाटक सांगितलं ना तर तुमच्या बरोबर आमचा पण मग रिजेक्ट होऊन जाईल नाही मेडिकल. तर काय आई माझं नाही काढता येणार. नाही आई नाही काढता येणार तुमचं. आता ग मला तर खरं ना आई तुमचं टेन्शन आलंय. कसं होईन हो तुमचं? म्हणजे उद्या तुम्हाला काही झालं समजा आणि जर तुम्हाला या हॉस्पिटल मधनं त्या हॉस्पिटल मध्ये न्यावं लागलं तर बया किती ग खर्च वाढन आपला. आणि समजा डॉक्टर म्हणले अचानक का तुमच्या म्हातारीला 10 लाख रुपये खर्च येणार आहे ट्रीटमेंटचा, तर कुठून द्यायचे ग पैसे? पण ताई हा तुम्ही ना खूप पुढचा विचार करताय. कसा ग कसा? मला तर आधीच टेन्शन आलंय. आई आजारी पडल्या तर आईंना आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. पण मग आपण कसं नेणार आईंना हॉस्पिटलमध्ये? ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल. ॲम्ब्युलन्स म्हणजे स्ट्रेचर बोलवावं लागेल. पण मग स्ट्रेचर मध्ये आईंना ठेवणार कोण? बरं ठेवलं तर ठेवलं, ते स्ट्रेचर उचलणार कोण बाई? बरं स्ट्रेचर उचललं तर हॉस्पिटल पर्यंत वजन पेलवलं पाहिजे ना. आणि हॉस्पिटलच्या दारातून स्ट्रेचर जाईल, पण स्ट्रेचरवरच्या आई कशा जातील? स्ट्रेचर असं करावं लागेल, आई खाली पडतील आणि मग नाटक करते मी यायला का आता मी पर मरणापर्यंत जाऊन आलात काय माझ्या आई एवढ्यात नाही खपणार मी. माहितीये ते आम्हाला, पण आई आम्ही ना प्रॅक्टिस करून ठेवतो. उद्या ना तुम्ही असं स्ट्रेचरवर झोपले असाल ना आणि माझं काही चुकलं ना तरी उठून विचाराल, काय ग काय ग माझ्या मरणावर रडतेस होय, ते पण चुकीची सुसर कुठली? मग मला सुसर करावी लागल आई. काय लय सासू जमायला लागली वय तुला टिटवे. मला टिटवी म्हणाल्या. मी काय टिटवी आहे काय? अगं बाई कर कर टिटवी कर, नाही गरुड बनून एका फटक्यात तुला उचलली तुझ्या. मारता का तिला? नादाला लागत जाऊ सासूला खापवाय बसलीस वय. टिटवे काय करते आई? हे असं वागताना मग म्हणून तुमचं नाही निघत मेडिक्लेम. मग नका काढू माझं, तुम्ही मेडली टिकली मला नका. माझा ताट गडी बसलाय तिथं, तू काढून माझा मग. हा कोण हे मामाजी? नका सांग. नाही नाही मी सांगणार नव्हते, पण आज मला सांगू दे. आईंना वाईट वाटेल. वाटू दे मला. ना ग मुटक्यात मरशील, सांग ना. आई मामांजींचा फोन आलता तर मामांजींनी एक लिस्ट दिली ज्याच्यामध्ये मामांजींनी आमच्या 2 सुनांची, आमच्या दोघींची नावं टाकली आहेत आणि पोरांची पण नावं टाकली आहेत. मी बघितलं आई हो, तुमचं नावच नव्हतं. मला बया वाईट वाटलं. मी लगेच बया मामा नेट यांना काहीच पटत नाही ग आपलं. तुला मी पुरापूर ओळखून आहे ग. काळजी वाटते आई आम्हाला. काय झाला त्रास होतो. आमच्या सासूबाईंचं नाव नाही, मला वाईट वाटलं. म्हणलं काय हो मामांजी सासूबाईंचं का नाही बरं नाव टाकलं? तर मामांजी म्हणले त्याला कशाला टाकायचं नाव, तिचं झालं आता, तिचं किती राहिलंय, पाण्याची टंचाई आधीच. म्हणले निवडुंगाला कायला पाणी द्यायचं. हे माझे शब्द नाही बरं काय, मामांजीचे शब्द आहे. भाऊजी तुम्हाला फोन केला की नाही? मला पण केलता का नाही? मामांजींनी फोन केला. मला फोन केला होता. असं बोललं हो, का हो हे? मामांजींचा फोन आला. त्यांनी तिकडे सगळ्यांचे मेडिक्लेम काढलेत. उसाचा, बैलाचा, म्हशीचा, कुत्र्याचा, अगदी या सोफ्याचा पण काढून घेतलं माझ्याकडनं. हो माझं नाव नाही. 4 वेळा तुमचं नाव मी त्यांना सांगितलं की त्यांचं काढूया त्यांचं काढूया. मला बोले तिचं काय, तिला काय करायचंय? मग मला म्हणाले आमच्या पोरांचा ना पोरींचा मेडिक्लेम काढून घ्या. मामांजींना केलता का निळू फुल्यांना फोन केलता? सॉरी भाऊजी. नाही सॉरी. नाही माझा ताटगडी असं कधीच नाही बोलणार. बोलले आई बोलले. मला पण नाही, मला माझा विश्वास नाही बसला आई. मग मी परत फोन केला. काय हो मामांजी असं का बरं केलं तुम्ही? आईंचं का नाही बरं नाव दिलं? तर म्हणले काय आता किती राहिलंय त्या गाठुड्याचं, कधी ना कधी गाठुड्याचं जाळायचंच आहे, एवढं काय.
असं बोलले होय. खरं असं बोलले का ते कसं होईन का आईंचं काहीच नाही होऊ शकत कारण आईंकडे नाहीये ना काय मेडिक्लेम. नाही 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 मी हाय खमकी मी नसते आजारी पडत मग. हा आणि आजारी पडलात तरी तुमच्याकडे नाहीये ना मेडिक्लेम. आणि समजा उद्या तुम्हाला रात्रीच्या झोपेत उठल्या टॉयलेटला गेल्या चक्कर येऊन भोवळ येऊन खाली पडल्या डोकं फुटलं डॉक्टरांकडे नेलं डॉक्टर म्हणतील आता तुमच्या म्हातारीकडे नाहीये ना मेडिक्लेम. ये बने बने इकडं काय पण होऊन दे पहिला माझा मेंढलीलेम काढून दे माझा मेंढलीलेम काढून दे काय पण होऊन ऐका दे. एकटा ते मेडिक्लेम नाही मेडिक्लेम आहे अशी चल हे कर ते नाही अशी पॉलिसीच नाहीये माझ्याकडे मी कशी सांगा ना तुम्ही समजावा ना. मग हे यांना फोन लाव यांना फोन लाव यांना फोन लाव म्हणजे ना त्यांना मी सांगते माझा मेंढलीलेम काढायला हे लाव. मी बोलता येत नाही ते काय लाव फोन पटकन शांतपणा नको करूच. मामांजी हॅलो मामांजी. हॅलो बेटा नमा कशी आहे बेटा. नाही मी बरी आहे मामांजी तुम्ही बरे आहे ना. अरे मस्त आहे मी एकदम. हा मग हे कुठे आहे बरं तुम्ही आता. अरे शेतामध्ये आहे ना बेटा. यावेळी ऊस तर का रंपाट ऊस आलेला आहे. भारी भारी 7 पेरांचा ऊस आहे यावेळी. बरं मामांजी ऐका ना बोल ना बेटा. फोन याच्यासाठी केला ते तुम्ही नाही का मध्ये फोन केला म्हणले तुमचा मेडिक्लेम काढून घ्या हा म्हणले तुम्ही माझ्या 2 सुनांचा आणि ह्यांचा पोरांचा मेडिक्लेम. वरांचा सगळ्यांचा. अरे ते याला पाठवलंय मी त्यो आलता का तुमच्या. तो आलाय इकडं. हा ते नाही. निवृत्ती आहे ना. हा. तो माझा आपण मुलुंडला राहायचो आधी तेव्हाचा माझा शाळेतला मित्र आहे त्याचं पोरग आहे ते. हा का हा निवृत्ती बनेचं. निखिल बने नाव आहे हा तो काहीतरी ते मेडिक्लेमचं करतो असं त्याचा बाप बोलला मला. ऐका ना. म्हणलं जा बाबा घरी माझ्या सुना आहे पोर आहे त्यांच्या काढ बाबा. हा तर ऐका ना मामांजी बोल ना ते बेटा. झालं त्यांनी आमचा काढलाय पण हा. आईंचा काढायचाय म्हणतायत त्या तर जरा तिचं बोलतात. काय गरज आहे तिची गठुड्याची. तिला काय करायचंय मेडिक्लेम. हॅलो धनी धनी मी बोलते वनी बोलते ऐका ना मला काढायचंय ते हे लोक काढतायत ते ते मला काढायचं हे मला कुणी बघाय नाही तुम्ही पण तिथं उसात असतात ही लोक माझ्याकडे ध्यान देत नाही मला कोण बघणार मला अरे काय- का बावळट आहे का गप्पच तू. काढा ना. पहिले तुझ्या गठुड्याला गाठ बांध. येडीस का ग तू. का हो अगं आपलं लगीन झालं बघ आपण देवस्थान करून आलतो हा? आवाज काढलाय तुझा मेडिक्लेम मी. अरे वा. तुला आठवत नाही का बावळट. तुझा बघ अंगठा घेतला होता कागदावर का? तू शाईचा अंगठा चाटला म्हणून सनकन 2 दिल त्या मी. ऐका सगळ्यांना आठवलं का सांगा तुला अहो आई चांगता कोण चाटत का बावळट. खरं काढला अरे तवा अरे काय तू एवढी माझी चवळीची शेंग म्हटलं पहिले मेडिक्लेम काढला पाहिजे. सगळ्यात आधी तुला मेडिक्लेम काढेल हे बावळट. सगळे ऐकतात तुम्ही सगळ्यांचं तरी म्हटलं हे असं नाही करणार. हॅलो हा बोल. ऐका ना धनी मला नाही राहायचं हो इथं हे लोक लय त्रास देतात मला तिथं यायचंय मला पण ऊस बघायचंय हो. तुम्ही सगळ्यांना ऊस दाखवत फिरताय मला पण दाखवा ना कधीतरी ऊस. येऊ फोन. हॅलो धनी ऐका ना मला बघू दे ना करारलेला ऊस फोन ठेव. आणि मला येऊ दे ना हो. येऊ फोन.